बातमी येते कांदा प्रश्नासंदर्भात। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार आता उद्या दिल्लीमध्ये जाणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ शहांसोबत चर्चा करेल। शेतकऱ्यांसंदर्भात सरकार संवेदनशील असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कांदा प्रश्नी आज राज्यामध्ये ठिकठिकाणी शेतकरी आणि महाविकास आघाडीकडून आंदोलनं करण्यात आली। कांदा प्रश्नासाठी महाविकास आघाडीची देखील उद्या बैठक पार पडणार आहे। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार आहेत। कांदा प्रश्नी सरकारचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री या बैठकीला उपस्थित असतील। आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो, पण आम्हाला याची कल्पना आहे की एवढं करून भागणार नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणूनच केंद्र सरकार सोबत उद्याला बैठक आम्ही करतो। कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत, पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते। उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आणि 2 आणखी मंत्री असतील। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे। चांदवडमध्ये मवियाकडून कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आलं। दुसरीकडे कांदा प्रश्नासाठी मवियाचीही उद्या बैठक पार पडणार आहे। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनादरम्यान केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। सगळ्या पॉलिसीमुळे कांदा ट्रम्प तात्यांना आहारी गेले, जसं ट्रम्प बोलले तसं मोदी बोलले। केवळ अदानीचे जे गुन्हे ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आहारी गेले। अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे, पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगता थोडी होतं। आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल, म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। मुंबई आग्रा महामार्गावर महाविकास आघाडीने कांदा क्रांती आंदोलन केलं। चांदवडमध्ये कांदा प्रश्नी आंदोलन पेटलेले। आंदोलनाच्या वेळी रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं महाविकास आघाडी आक्रमक झाली। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड चौफुली इथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी दानवे, रोहित पवारांसह सपकाळांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली। कष्टानं पिकवलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संतप्त झालाय। कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान मिळावं, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। या प्रमुख मागण्यांसाठी हा क्रांती महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, शरद पवारांचे आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदेंसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते। या आंदोलनामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करत वाहनांच्या रांगांकडे धाव घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला। काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला। आंदोलक, कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्यांच्या माळा घालून सरकार विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला। पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव करताच दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली। पोलिसांनी धरपकड सुरू करत रोहित पवार, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं। ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरता सरकार तयार नाही। सरकारने दिलेले आश्वासनं जे आहे ते पाळायला देखील सरकार तयार नाही। आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी, मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत। या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि डिझेल पेट्रोल भाववाढ वगैरे या प्रश्नासंदर्भामध्ये
100% बैठक करण्यात झाल्यानंतर मुंबईला लॉंग मार्च हा महाविकास आघाडीतून काढणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला केवळ ₹1.25 भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांकडून गंगापूर वैजापूर महामार्ग रोखत आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला ₹1.25 दर मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. नरहरी रांजण गावातील शेतकरी लक्ष्मण दुशिंग यांच्या कांद्याला प्रति क्विंटल अवघा ₹125 तर इतर शेतकऱ्यांना ₹130 दर मिळाला. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी गंगापूर वैजापूर महामार्गाच्या गेट समोरच सर्व कांदे रस्त्यावर फेकून देत रास्ता रोको केला. ज्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. लिलावादरम्यान जाहीर झालेल्या दरांनी शेतकरी हताश झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवर बोलताना जीभ घसरली. पंतप्रधान मोदी फडणवीसांवर टीका करताना सपकाळांनी एकेरी भाषा वापरली. यावर शिंदे आणि फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सपकाळांनी मोदी आणि फडणवीसांवर बोलताना सपकाळांची जीभ घसरली. तर मोदी विकासाचे धुरंधर आहेत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी सपकाळांवर पलटवार केलेला आहे. तर हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी उपाशी. आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया. म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटर खेटर घेऊन दाखवायचं. हे फडणवीस जे आहेत ते अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे. आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे. नरेंद्र जो आहे तो दलिंदरही आहे, सिलेंडरही आहे. आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे. ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत. आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहे. हर्षवर्धन सपकाळांना एकच सांगायचंय, दलिंदर काँग्रेस आहे तर धुरंधर नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ आहेत. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाईचा इशारा दिलाय. शेतकऱ्यांच्या नावाने साठेबाजी होऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले. साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभागाला कारवाईचे आदेश देण्यात आले. मागणीपेक्षा पेट्रोल 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा होत असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातल्या डिझेलच्या टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी होत असलेली साठेबाजी अजिबात सहन केली जाणार नाही, यासाठी पुरवठा विभागाला कारवाईचे आदेश दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं. पेट्रोलच्या संदर्भात जी काही सरासरी वापर आपला आहे, मागणी आपली आहे, त्यापेक्षा 23% जास्त आता आपण पुरवठा करतो. 23% मागणी वाढलेली आहे. आणि डिझेलच्या संदर्भात तर ही मागणी 52% वाढलेली आहे. 52% जास्ती पुरवठा आपण करतो. म्हणजे सरासरी मागील वर्षी किंवा याही वर्षी प्रतिदिनाचा जो पुरवठा या काळातला, त्या पुरवठ्यापेक्षा 52% जास्त डिझेल हे आता पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आपण पुरवतो. कुठेतरी याच्यात साठेबाजी होते आहे असे निदर्शनास येत आहे. त्या संदर्भात पुरवठा विभाग आणि गृह विभाग हे जॉईंटली आता कारवाई करतील. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर आता साठेबाजी रोखण्यासाठी गृह विभाग आणि नागरी पुरवठा विभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहे. राज्यामध्ये पेट्रोल डिझेलची झालेली विक्री आपण पाहूया. 23 मेला अकोला जिल्ह्यामध्ये 310 लिटर पेट्रोलची विक्री झाली तर 937 लिटर डिझेल विकलं गेलं. सरासरी प्रतिदिन इथे विक्री होत होती. पेट्रोल 215 तर डिझेल 369 लिटर. म्हणजे एकूणच यामध्ये वाढ झाली ती पेट्रोलमध्ये 95 लिटरची आणि डिझेलमध्ये 568 लिटरची. म्हणजे पेट्रोल 44% वाढलं तर डिझेल 154% वाढलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पेट्रोल 23 मेला 651 लिटर
तर डिझेल 1478 लिटर विकलं गेलं. तर सरासरी प्रतिदिन इकडे विक्री होत होती 452 लिटर आणि 799 लिटर. म्हणजे पेट्रोलमध्ये वाढ झाली 199ची, तर डिझेलमध्ये वाढ झाली 679ची. म्हणजे पेट्रोल 44% तर डिझेल 85% वाढलं. नांदेडमध्ये 23 मेला 432 लिटर पेट्रोल विकलं गेलं, तर 1670 लिटर डिझेल विकलं गेलं. सरासरी प्रतिदिन इकडे विक्री होत होती ती 334 लिटर पेट्रोल आणि 781 लिटर डिझेल. म्हणजे यामध्ये वाढ झाली ती म्हणजे पेट्रोलमध्ये 97 लिटरची आणि डिझेलमध्ये 889 लिटरची. म्हणजे एकूणच पेट्रोलमध्ये 29% वाढ झाली, तर डिझेलमध्ये 114% वाढ झाली. इंधन दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे. शालेय साहित्य सुद्धा 20 ते 25% महाग झाले. तर 3 दिवस प्रत्यक्ष शाळा घ्या आणि 2 दिवस ऑनलाईन क्लासेस घ्या अशी मागणी स्कूल बस असोसिएशनकडून करण्यात आली आहे. इंधन दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यात 10 ते 15% वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस संघटनांकडून घेण्यात आलाय. त्यामुळे सध्याच्या 1,500 ते 2,000च्या भाड्यात जवळपास 150 ते 200 रुपयांची वाढ होणार आहे. तर 5,000च्या भाड्यात जवळपास 500 ते 550 रुपयांची वाढ होणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानं ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं स्कूल बस संघटनेचं म्हणणं आहे. पालकांवर आर्थिक भार पडू नये म्हणून स्कूल बस ओनर्स असोसिएशननं काही पर्याय सुचवले आहेत. आठवड्यात 3 दिवस प्रत्यक्ष वर्ग आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग घ्या. सध्या विविध वेळांमध्ये सुरू असलेल्या सर्व शाळांनी एकत्रित वेळापत्रक स्वीकारावं. त्यामुळे बसच्या फेऱ्या कमी होतील, इंधन बचत होईल आणि वाहतूक खर्चावर नियंत्रण येईल असं स्कूल बस ओनर्स असोसिएशनचं म्हणणं आहे. इंधन दरवाढीमुळे मुलांचं शालेय साहित्यही 20 ते 25% महागलंय. आता स्कूल बसची भाडेवाढही पालकांना सहन करावी लागणार आहे. विधान परिषद निवडणुकीचा महायुतीमधला तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. फडणवीसांनी आज सायंकाळी वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील बैठकीला उपस्थित असणार आहे. विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये असलेला जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी महायुतीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे. राष्ट्रवादी सोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे. आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू. तर ठाण्याची जागा शिंदे बहुजन विकास आघाडीला सोडण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी शिंदे ठाण्याची जागा बहुजन विकास आघाडीला सोडणार असं बोललं जात आहे. बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत. बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाला तर त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. तर या सगळ्या चर्चांदरम्यान रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली. तर भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ लावू नये असं फाटक यांनी म्हटलं. तर विलिनीकरण हा एक मोठा विषय आहे, त्यावर शिंदेच बोलू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. मग क्षितिजचे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेने जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना. थोडा मैदान जवळ आहे. माझं काही क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप मी पोराच्या चर्चा आहे. त्यानंतर या ठिकाणी आता वन विभागाच्या वतीनं जे आहे ते पुन्हा एकदा जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशनला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. ज्या सेक्टरमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी जाळी लावण्याचं काम सुरू आहे. या सेक्टरच्या अंदरमध्ये जर आपण पाहिलं तर बिबट्या शिरल्याची माहिती जी आहे ती एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं जाळी लावण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. वन विभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. या संपूर्ण इमारतीचे जे सेटर आहे या सेटरमध्ये बिबट्या घुसल्याचं जे आहे ते या ठिकाणच्या दुकान चालकांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची झालेली आहे.
अत्यंत महत्त्वाचा आणि दाटीवाटीचा हा संपूर्ण रामपुरी कॅम्प आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकवस्ती आहे आणि याच लोकवस्तीमध्ये जर आपण पाहिलं तर 1 तासापूर्वी जो आहे तो बिबट शिरल्याचं जे आहे ते या ठिकाणच्या दुकानदारांनी व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो महानगरपालिकेचे अधिकारी असतील, महापौर दाखल झालेले आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी जाळी लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही गेट जे आहे ते हे उघडले जाणार आहे या ठिकाणचे आणि दोन्ही गेट उघडल्यानंतर जर आपण पाहिलं तर बिबट्याला रेस्क्यू केलं जाणार आहे. परंतु अनेकांचं म्हणणं आहे की यामध्ये बिबट्या शिरला असल्याचं जे आहे ते दुकानदारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जे आहे ते आता वन विभागाचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो जाळी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत, पोलीस आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या जबाबदारीचं संपूर्ण हे रेस्क्यू ऑपरेशन राहणार आहेत, कारण लोकवस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि गर्दी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची झाल्याचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे. अनेकदा जेव्हा बिबट्याचं रेस्क्यू केलं जातं तेव्हा तो हिंसक होण्याची देखील अनेकदा शक्यता असते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जर आपण पाहिलं तर पुरेपूर काळजी जी आहे ती पोलिसांच्या वतीनं घेतली जात आहेत. गर्दी या भागामध्ये नागरिकांची झालेली आहे त्यामुळं गर्दीला नियंत्रण जे आहे ते पोलिसांकडून नियंत्रित केलं जात आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या महिला देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्या संपूर्ण लोकवस्तीमध्ये जो आहे तो बिबट्या शिरलेला आहे त्यामुळं भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये दाखल झालेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जाळी लावण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि काही वेळात जर आपण पाहतो हे सेटर उघडले जाईल आणि त्यानंतर जर आपण पाहता बिबट्याला रेस्क्यू केलं जाणार आहे. प्रत्यक्षदर्शीने जे आहे ते दुकानदारांनी या ठिकाणी माहिती दिली. आपल्यासोबत महापौर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगणार, काय परिस्थिती आहे आतमध्ये, काय सांगणार? परिस्थिति अभी शटर खोलने के बाद में ही मालूम पड़ेगी। अभी जिस प्रकार से आपको मालूम पड़ा है कि यहाँ अंदर बिबटिया है, वैसे ही मुझे भी जानकारी है। अब मेरा गोडाउन है, चाबी तो दिया हूँ उनको, रेस्क्यू वालों को। खोल के देख लेते अंदर कहाँ मालकीचा आहे, माझाच आहे तो। महापौरांच्या मालकीचं हे संपूर्ण गोडाऊन असल्याचं जे आहे ते महापौरांनी सांगितलेलं आपण बघू शकतो. या ठिकाणी गर्दी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. रेस्क्यू जे आहे ते काही वेळातच या ठिकाणी केलं जाणार आहे. एकंदरीत जर आपण पाहतो गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आतमध्ये बिबट्या असल्याचं जे आहे ते या ठिकाणच्या व्यावसायिकांनी सांगितलं. त्यानंतर ही गोष्ट जी आहे ती वाऱ्यासारखी जी आहे ते पसरल्याचं पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी गाडी जी आहे ती लावली जाते आणि काही वेळातच जे आहे ते सेटर वर केलं जाणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू केलं जाऊ शकतं अशी परिस्थिती जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे. महापौर असेल, त्यानंतर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि बिबट्याला रेस्क्यू करण्याची तयारी जी आहे ती पूर्ण या ठिकाणी झालेली आहे. मात्र महापौरांनी म्हटलं की बिबट्या आत आहे असं सांगितलं आहे, परंतु आता तो बाहेर निघाल्यानंतरच माहीत पडेल बिबट्या त्यामध्ये आत आहे की अफवा आहे, अशा देखील आता चर्चा ज्या आहेत त्या या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर गर्दी मोठी झाली. आपण बघू शकतो जाळी या ठिकाणी लावण्यात आलेली आणि जाळीवर गोटे ठेवण्यात आलेले आहेत, जेणेकरून जर आपण पाहिलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते जाळी जी आहे ती लावण्यात आलेली आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर बिबट्याला रेस्क्यू करण्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. अत्यंत दाटीवाटीचा असा संपूर्ण हा एरिया आहे आणि या दाटीवाटीच्या एरियामध्ये बिबट्या शिरल्याने जर आपण पाहिलं तर भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. काही वेळात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो बिबट्याला जे आहे ते रेस्क्यू केलं जाणार आहे, त्याची तयारी वन विभागाच्या वतीनं पूर्ण झालेली आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी वन विभागाचे पथकही दाखल झालेले आहेत. एकंदरीत जर आपण पाहतो मोठी गर्दी नागरिकांची या भागामध्ये झालेली आहे. पोलिसांचाही बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी रेस्क्यू जे आहे ते सुरू झालेलं आहे. पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. हे बघा, गाडी पोलिसांनी अशी आडवी या ठिकाणी लावलेली आहे. वन विभागाची संपूर्ण ही गाडी आहे. जेव्हा केव्हा रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं याच गाडीमधनं जे आहे ते रेस्क्यूची टीम पोहोचवण्यासाठी तशीच टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. सेटर जे आहे ते पूर्ण बांधला, पण पोलिसां या ठिकाणी नागरिकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. पोलिसांचा जो आहे तो मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. चारही बाजू ज्या आहेत त्या या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं जे आहे ते पॅक करण्यात आलेले सेटर जे आहे ते उघडण्याचं काम जे आहे ते आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सेटर उघडण्याचं काम आपण बघू शकतो या ठिकाणी. आपण बघू शकतो सेटर उघडण्याचं काम जे आहे ते सध्या वन विभागाच्या वतीनं सुरू झालेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सेटर जे आहे ते
उघडलं जात आहेत, बिबट्याचं जे आहे ते रेस्क्यू केलं जात आहेत. आपण बघू शकतो अनिकेत, आपण बघू शकतो या ठिकाणी शटर उघडण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. आपण बघू शकतो शटर जे आहे ते खोललं जात आहे. हे बघू शकतो आपण रेस्क्यू जे आहे ते ऑपरेशन या ठिकाणी चालू झालेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहाल तर मोठी गर्दी या ठिकाणी आहेत. वन विभागाचे कर्मचारी असतील, अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे, कारण मध्यवस्तीमध्ये जो आहे तो बिबट्या शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बघू शकतो आपण या ठिकाणी. अमरावतीमध्ये बिबट्याचा रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे. परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. हे जे दुकान आहे या दुकानाच्या आतमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून आता इथे जाळी देखील लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर डार्ट या ठिकाणी मारण्यासाठी म्हणून जवान सज्ज आहेत. तर सध्या वन विभागाकडनं या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून अशा प्रकारे इथे दुकानाच्या बाहेर जाळी लावण्यात आलेली आहे. दुकानाचं शटर या ठिकाणी उघडलं जात आहे आणि त्या शटरच्या बाजूलाच ही संपूर्ण जाळी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून वन विभागानं या ठिकाणी मोठा बंदोबस्त केलेला आहे. आजूबाजूला सगळ्या गाड्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बघ्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर त्यांना देखील पोलिसांनी जवळपास वरून इथून हटवलेलं आहे. टार्च लावून जे आहे त्यात पाहायला जात आहेत की बिबट्या आत आहे का. संपूर्ण या ठिकाणी आपण बघू शकतो जाळी जी आहे ती वन विभागाच्या वतीनं लावण्यात आलेली आहेत आणि काही वेळातच जर बिबट्या जर आत असेल तर काही वेळातच त्याचं सुरक्षित रेस्क्यू करण्याची जबाबदारी जी आहे ती वन विभागाची आहे. आणि त्या अनुषंगानं आपण बघू शकतो या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. टार्च संपूर्ण बॅटरीच्या माध्यमातून आतमध्ये पाहिलं जात आहे, कारण शटर बंद असल्यामुळं पूर्ण आतमध्ये जर आपण बघू शकतो अंधार आहे आणि अशा पद्धतीमध्ये बिबट्या त्यामध्ये आहे का हे पाहायला जात आहे. प्रत्यक्षदर्शी जो दुकानदार आहे त्यांनी सांगितलं की या दुकानाच्या जो सज्जा राहतो माल ठेवायचा त्या सज्जावर बिबट्या पाहिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मागच्या बाजूनं जर आपण पाहाल तर काही वेळापूर्वी वन विभागाचे त्या कर्मचाऱ्यांनी निशाणी लावून जे आहे ते आत बॅटरीनं संपूर्ण तो भाग पाहिला. त्यानंतर आता पुढच्या समोरच्या भागामधनं ज्या भागातनं बिबट्या गेला त्या भागामधनं जे आहे ते पाहणं सुरू झालेलं आहे. आपण बघू शकतो शेटर जे आहे ते उघडलं जात आहे. वन विभागाच्या वतीनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं जे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे. रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जात असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. खबरदारी जी आहे ती पोलिसांच्या वतीनं देखील या ठिकाणी घेतली जात आहे. दुसरीकडे महानगरपालिकेच्या वतीनं देखील या ठिकाणी खबरदारी घेतली जात असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळत आहे. वन विभागाच्या वतीनं जर आपण पाहाल तर सर्व कर्मचारी या ठिकाणी आहे, कारण अत्यंत दाटीवाटीचा लोकवस्तीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच परिसरामध्ये बिबट्या घुसल्याने जे आहे ते भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही महिन्यापूर्वी जर आपण पाहिलं अमरावती शहरातल्या त्या भागामध्ये वियमी परिसरामध्ये देखील काही महिन्यांपूर्वी जो आहे तो अशाच पद्धतीनं बिबट्या घुसलेला होता आणि त्यानंतर आता मध्यवस्तीमध्ये बिबट्या घुसल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे ही इमारत महापौरांच्या मालकीचं असल्याचं देखील बोललं जातं. त्यांनीच तशी माहिती दिलेली आहे आणि याच रामपुरी कॅम्पच्या परिसरामधल्या या दुकानाच्या सेटर त्या दुकानामध्ये जे आहे ते बिबट्या घुसल्याचं सांगितलं जातं. आपण बघू शकतो या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं जे आहे ते बॅटरी मारून जे आहे ते बिबट्या आतमध्ये आहे का याची पाहणी या ठिकाणी केली जात आहे, कारण दातीवाडीचा संपूर्ण हा परिसर आहे. गर्दी मोठी या ठिकाणी झालेली आहे. बाजारपेठ देखील या रामपुरी कॅम्प भागामध्ये आहे. त्यामुळं अत्यंत असा दाटीवाटीचा एरिया आणि या दाटीवाटीच्या एरियामध्ये ज्या पद्धतीनं बिबट्या शिरला आणि त्यामुळे जे आहे ते भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. बिबट्या शिरलं असल्याचं जे आहे ते या ठिकाणच्या व्यावसायिकांनी सांगितलेलं आणि त्यानंतर वन विभागाचं पथक असेल, महानगरपालिकेचे मेघना बोर्डीकर यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी ही भेट असल्याची माहिती आहे. विधान परिषद लढवण्यासाठी 5 इच्छुकांची नावं मुख्यमंत्र्यांना दिल्याचीही माहिती मिळते. परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये अद्यापही तिढा कायम आहे आणि हीच ती 5 नावं आपण बघतोय. परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी मेघना बोर्डीकर यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे.
तर नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सीबीआय दोषारोप पत्र दाखल करणार आहे. प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदारचं चार्जशीटमध्ये नाव असणार आहे. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या पेपरफुटी प्रकरणात या तिघांचाही सहभाग आहे आणि त्याच अनुषंगानं पुढील आठवड्यात सीबीआय दोषारोप पत्र दाखल करणार आहे.